सर्वच अपक्ष उमेदवार आपले अर्ज कमी करणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी सर्वच अपक्ष उमेदवाराची चर्चा केली आहे आणि या ऊपर काँग्रेसला आम्ही विनंती केली आहे की इतक्या उन्हाळ्यामध्ये आणि पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसची संख्या फाईट देण्यापुरती नसेल त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक अनौपचारिक करावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाला केली आहे। मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी लढण्याची स्थिती नाही आहे, शेवटी हे निवडणूक संख्याबळावर आहे आणि संख्याबळ महत्त्वाचं असतं, पब्लिक निवडणूक नाही आहे। ज्या पक्षाचे जेवढे सदस्य त्या पक्षाचा विजय आणि त्यामुळे चित्र स्पष्ट आहे। त्या ठिकाणी नागपूरमध्ये स्पष्ट आहे, भंडाऱ्यामध्ये स्पष्ट आहे, चंद्रपूरमध्ये स्पष्ट आहे, अमरावतीत स्पष्ट चित्र आहे। महाराष्ट्रामध्ये 17 सीटवर चित्र स्पष्ट आहे की भाजपा महायुती निवडून येणार आहे। अशा वेळी मात्र ठीक आहे, पक्षाची भूमिका असतं, पण संख्याबळाचा विचार केला आणि पेट्रोल डिझेलचा कायसेसचा विचार केला तर निवडणुका होणे असं मला वाटतं। विदर्भात 5 विधान परिषदेचे मतदारसंघ आहे, 5ही ठिकाणी अशा प्रकारची संख्याबळ पाहायला मिळतं, त्यामुळे 5 मी तेच सांगतोय की संख्याबळ खूप जास्त आहे महायुतीकडे आणि निवडणुकीत काही तथ्य नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसने अजूनही विचार करावा 3 वाजेपर्यंत, ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी परत घ्या। काँग्रेसच्या मी सर्वच नेत्यांशी बोललो आहे आणि त्यांना विनंती केली आहे। निश्चितपणे काँग्रेस, उबाटा, शरद पवारजी सर्व विचार करतील आणि संख्याबळानुसार जर वागलं तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनौपचारिक होऊ शकतं। जळगावमध्ये बंडखोरी करणाऱ्या सेनेच्या रेश्मा काळे या सहलीला गेल्या अगदी वेळेवर गेल्याची माहिती येते आहे। तेच सांगतो की आम्ही आमच्या अपक्ष उमेदवारांना कमी करायचा 3 वाजेपर्यंत सर्वच प्रयत्न करतो आहे। जे ऐकले नाही त्याचं बघू काय करायचं, पण जे मला वाटतं की 100% आमचे अपक्ष लोक ऐकतील, आमच्या पक्षाचे, शिवसेनेचे ऐकतील, राष्ट्रवादीचे ऐकतील आणि आपला उमेदवारी ज्या ठिकाणी जो लढतो आहे, भाजप लढते आहे तिकडे शिवसेना राष्ट्रवादी परत घेईल, काही ठिकाणी आमच्या लोकांनी भरला आम्ही परत घेऊ। पण माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे, एकनाथजी, सुनेत्रा पवारजींनी, की आम्ही सर्व महायुतीत लढून 17ही जागा जिंकू। तुम्ही म्हणाले की आम्ही परत घेऊ, जर सगळीकडे एकत्र चित्र झालं आपसीमध्ये, तुमचे कोणते मतदारसंघ आहे की तुमची संख्याबळ बघता तुम्ही मागे हटायला तयार आहे? नाही, आम्ही कुठं हटणार नाही। 17ही सीट भारतीय जनता पार्टी महायुती जिंकणार आहे। 17ही सीटवर संख्याबळ आहे ना, कसं मागे येणार? त्या पक्षामधले आमचे पक्षाचे अध्यक्ष निर्णय करतील, त्या पक्षाचे नेते निर्णय करतील की अपक्ष उमेदवार वापस घेतला नाही तर तो त्या पक्षाचा अधिकार आहे। पण मला वाटत नाही की फार बंडखोरी वगैरे होईल, काही अपक्ष लढतील। अनेक ठिकाणचे बंड संपले, मात्र पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये अजूनही बंडखोरी होऊन जाईल। 3 वाजेपर्यंत आपल्याला स्पष्ट चित्र दिसेल की कोणीच बंडखोर नाही आहे। काही नाराज नाही। काल नाही, कालच भेट झाली, माझी झाली। अब्दुल सत्तार अत्यंत आनंदी आहे। काही थोडा मनमुटाव असतात, काही मतभेद असतात, पण मनभेद नाही आहे। मतभेदापोटी काही स्टेटमेंट येतात बाहेर, त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये फार काही, अब्दुल सत्तारजी हे सिस्टीमचे लीडर आहे, त्यांनी संघटनेची सिस्टीम पाडली आहे। मला वाटतं एकनाथ शिंदेजींचा ते ऐकतील आणि विड्रॉ करतील। यवतमाळमध्ये साहेबराव कांबळे जे उमेदवार होते ते अचानक त्यांनी माघार घेतली आणि या ठिकाणी महायुतीला यश मिळेल असं वाटतंय। साहेबराव जे कांबळे काँग्रेसचे उमेदवार होते आणि राष्ट्रीय स्तरावरचा पद त्यांचं आहे आणि त्यांनी माघार घेतली। काँग्रेसचे उमेदवारसुद्धा हा विचार करतील की ही निवडणूक त्यांना लढून काय उपयोग आहे। संख्याबळ नसेल तर फक्त हारण्याकरता लढायचं आहे, जिंकण्याची परिस्थिती नाही आहे, मग कशाला लढतील? उमेदवार विचार करतो ना, शेवटी उमेदवाराला लढावं लागतं, समजा 700 मतं आणि 200 मतं इतका फरक आहे तर कशाला उमेदवार लढेल? केवळ आपले मतं घेईल आणि घरी जाईल।
त्यापेक्षा पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये नाही लढलं तर बरं असं वाटतं. आजपासून ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेला आहे सरकार आणि नागपूरमध्ये बैठका घेत आहेत. कशा पद्धतीचं तुमचं नियोजन असणार आहे? निवडणुका तशा वन साईड आहे. बंटी भांगडियाजींनी चंद्रपूरमध्ये बऱ्यापैकी पुढाकार घेऊन ही निवडणूक त्यांनी हातात घेतली होती, पण आता ती निवडणूक चांगली आहे. भंडाऱ्याची निवडणूक परिणय फुके बघतात आहे. मी साधारण विदर्भ बघतो आहे. त्यामुळं मला असं वाटतं की विदर्भातल्या 5ही जागा महायुती जिंकेल. विप्लव बाजोरी यांनी राहुल गांधींनी एक वक्तव्य केलेलं आहे की भारतामध्ये आर्थिक त्सुनामी जी आहे ती मोठ्या प्रमाणात भयंकर येणार आहे. आर्थिक संकटांना समोर जावं लागतं. सोनाच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन राहुल गांधी मोठे झाले आहे. त्यांना आर्थिक टंचाई काय होतं, गरिबी काय होते काही कळत नाही. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाचा विचार केला आहे आणि देशाची स्थिती भक्कम राहील याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी यावर बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे. राहुल गांधी ने कहा है कि 1 साल में सरकार गिरेगी या देश में इमरजेंसी लगेगी। राहुल गांधी दिन में भी बुरे सपने देखते हैं. सपना देखना चाहिए लेकिन सपने में जान होनी चाहिए. बचपने से जन्म होते ही अमीरी में बड़े हुए राहुल गांधी को गरीबी समझती नहीं है. गरीबी समझती है प्रधानमंत्री मोदी जी को, जिन्होंने चाय के टपरी पर काम करके अपना जीवन शुरू किया है. और गरीबी की चिंता मोदी जी ने की है गरीब कल्याण की योजना को लाकर. और देश को श्रीमंत कैसा बनाना ये मोदी जी जानते हैं. तो राहुल गांधी जी को विनती है, जब तक मोदी जी देश में हैं, प्रधानमंत्री है, हमारे संरक्षक है, तब तक राहुल गांधी को देश की चिंता करने की ज़रूरत नहीं. वो अपने परिवार की चिंता करे, पार्टी की चिंता करे और बहुत ज़्यादा ये भानगढ़ में नहीं रहे कि देश का क्या हो रहा है, सब अच्छा हो रहा है. वो अगर अकेले में बात करेंगे उनसे तो बोलेंगे सब अच्छा हो रहा है. शेवटचा प्रश्न असा आहे, विप्लव बाजोरिया सुप्रीम कोर्टात चाललेले आहे. तुम्ही पालकमंत्री अमरावतीचे. कळमना बाजार समिती ही आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे. राज्य सरकारने कायदा करून कळमना बाजार समितीला नॅशनल बाजार समिती, राष्ट्रीय बाजार समिती जाहीर केलेला आहे. आणि यामध्ये आता कळमना बाजार समिती ही जगाच्या देशाच्या सर्व बाजाराला जोडली जाणार आहे. त्यामुळे आमच्या विदर्भाचं जे पीक आहे, फळं आहे, भाजीपाले आहे, हे देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यावर आणि जगातल्या अनेक देशामध्ये एक्सपोर्ट होऊ शकतं अशी या ठिकाणी योजना तयार होणार आहे. आणि या बाजार समितीमुळं विदर्भाचं, नागपूरचं उपराजधानीचं चित्र बदलणार आहे. साहेब शेवटचा प्रश्न असा आहे, बाजोरिया जे विप्लव बाजोरिया सुप्रीम कोर्टात जात आहे. अमरावतीचे पालकमंत्री त्यांचा तो अधिकार आहे. त्यांचा आरोप असा आहे, त्यांचा आरोप असा आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास 3 तास हेरिंग घेतली, नंतर त्यांचं अफिडेव्हिट जे आहे ते कॅन्सल केलं, ते हायकोर्टात गेले, आता सुप्रीम कोर्टात चालले. सांगा. आरोप केले की सरकारनं जाणून बसून त्यांचा अर्ज जो आहे बाद केला. प्रवीण पोटे काल आपला वकील घेऊन हायकोर्टात होते. हायकोर्टावर विश्वास ठेवावा, सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवावा. जिल्हाधिकाऱ्यावर विश्वास नाही तर दोन्हीकडे विश्वास ठेवावा. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सुप्रीम आहे. सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य, म्हणजे आयोगाला मान्य असेल किंवा आयोग मान्य करतील. आरोप करणे योग्य नाही. आम्ही काही असं इंटरफरन्स केलं नाही आहे.